जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वे. समास 3. कवित्व कळा निरूपण नाम. श्रीराम. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षट पदकुळा, आनंद होय श्रीराम. ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी, खंडूची नये श्रीराम. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे, बोली जेती श्रीराम. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसी कवित्वाची युक्ती, आधी वाढवावी श्रीराम. क्रियेविण शब्दज्ञान, तयान मानिती सज्जन, म्हणोनी देव प्रसन्न, अनुतापे करावा श्रीराम. देवाचे न प्रसन्नपणे, जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक श्रीराम. धीट पाठ प्रासादिक, ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक, बोली जेल श्रीराम. श्रोते हो, काव्याची फुले अर्पण करून भगवंताची पूजा कशी करावी ते आता तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. शेवटी कविता म्हणजे काय तर शब्दरूपी सुगंधी फुलांची उत्तम गुंफण केलेली अतीव सुंदर माळ, की ज्यातून फक्त भगवंत भक्तीचा अर्थसुगंध आसमंतात उधळला जातो, म्हणजेच उत्तम काव्य. ह्या शब्दफुलांचा गंध एवढा विलक्षण असतो की संतरूप अमर झालेल्या भगवंत स्वरूप भ्रमरांना त्या फुलांवर बसायला खूप आनंद होतो. श्रोते हो, अशा अवकाशव्यापी सुगंधी शब्दफुलांची माला आपल्या अंतःकरणामध्ये प्रथम गुंफावी आणि ही शब्दरूपी माला श्रीरामचरणी अर्पण करावी. परंतु हे सारे मनापासून करत असताना, म्हणजे कवितेची निर्मिती होताना, एकच गोष्ट लक्षात ठेवावी की गुंफत असलेल्या भगवंताच्या भक्तीने भारलेल्या ह्या साऱ्या शब्दांचे मूळ हे ओंकारात दडलेले आहे. आपल्या कवितांनी लोकांचे आध्यात्मिक हित साधले जावे, त्या कवितांमुळे परोपकार घडावा, अशा या लोकोपयोगी कवितेची लक्षणे सविस्तरपणे सांगतो. श्रोते हो, कृपा करून माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष केंद्रित करा. ज्या कवितांमुळे भगवत भक्ती वाढीला लागेल, कविता वाचत असताना मनामध्ये वैराग्य निर्माण होईल, अशी कविता आपल्या हातून मंत्रसामर्थ्यासारखी लिहिली जावी. ज्या शब्दांमध्ये भगवंतार्थाची ताकद नाही, त्या शब्दांना आणि कवितांना संत सज्जन कधीच मान्यता देत नाहीत. म्हणून भगवंताला पहिल्यांदा प्रसन्न करून घ्यावे. एकदा का देव आपल्यावर प्रसन्न झाला की आपल्या मुखातून जे जे म्हणून प्रास्ताविक शब्द उमटतील, त्याच्या शाश्वत अर्थ प्रगट करणाऱ्या कविता होतील. श्रोते हो, कविता धीट असावी, पाठ असावी आणि प्रासादिक असावी, असे साधक लोक म्हणतात. या 3 प्रकारांचा उलगडा आता करतो. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुल्या मनास आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट बोलिजे श्रीराम. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार, आपणही केला श्रीराम. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले, त्या नाव धीट पाठ श्रीराम. कामिक रसिक शृंगारिक, वीर हास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ श्रीराम. धीटपणे केलेल्या काव्याला धीट कविता म्हणतात. त्याचा सोपा अर्थ असा की आपल्या मनात जे जे म्हणून उमटेल ते कवितेच्या ओळी ओळीमधून प्रगट करायचे. हट्टाने कविता लिहायची, त्यात काव्यगुण उतरले गेले आहेत की नाहीत याचा विचार न करता धीटपणे लिहित सुटायचे. पाठकविता म्हणजे आपण जे पाठांतर केलेले असते तसेच पुन्हा आपल्या भाषेत उतरवून काढायचे. थोडक्यात वाचलेले पाठ पुन्हा पुन्हा तसेच लिहून काढायचे. तात्काळ आणि शीघ्रपणे जे जे दृष्टीला पडते त्यात भक्ती वाचून सारे काही उमटलेले असते, म्हणून त्याला
धीटपाठ कविता म्हणतात. कामवासनेने भारलेले, रसिकत्वाने ओथंबलेले, शृंगारिक, वीर, हास्य, पश्चात्ताप, कौतुक आणि विनोद असे अनेक विषय या धीटपाठ कवितेत हाताळले गेलेले असतात. मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्गार, धीट पाठे परपार, पाविजेत नाही श्रीराम. व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे व्युत्पत्ती, या नाव धीट पाठ श्रीराम. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट, पाषांड मत श्रीराम. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन श्रीराम. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ, लक्षूनिया श्रीराम. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन श्रीराम. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन, कवित्व नसावे श्रीराम. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन वक्तृत्व, कंटाळवाणे श्रीराम. भक्तिविण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीतिविण संवाद, घडे केवी श्रीराम. असो धीट पाठते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रासादिकते कैसे, सांगिजेल श्रीराम. श्रोते हो, कवितेमध्ये मनाची स्थित्यंतरे सहजपणे उमटत असतात. जे भाव मनात वाऱ्यासारखे डोकावतात ते शब्द होऊन कवितेमधून वाहू लागतात. मन जर कामातूर झाले असेल तर वैषयिक उद्गार कवितेतून उमटतात. हा धीटपाठ झाला. परंतु या कविता वाचून भवसागर पार करून जाता येत नाही. पोटात भुकेचा डोंब उसळतो. ती भूक शांत करण्यासाठी माणूस मर्त्य श्रीमंत माणसाची स्तुती करतो. त्याच्यावर स्तुतिसुमने उधळणारे झटपट काव्य करतो आणि त्याला ऐकवतो. त्याला कविता म्हणत नाही. हा सुद्धा धीटपाठाचा एक नमुनाच झाला. खरे सांगू का, ह्या प्रकारच्या कवितांना काही अर्थच नसतो. ओढून ताणून शब्द गोळा केले, कविता रचण्यासाठी खटपट केली तर त्यात नादमयता, काव्यमयता अजिबात उतरत नाही. कविता अशी पाखांडमत प्रगट करणारी, काहीशी उद्धट प्रकृतीने जन्म घेतलेली नसावी. कवितेत वादाचे गढूळ रंग नसावेत. रसभंग करणारी कविता नसावी. ती कविता मुख्य म्हणजे दृष्टांतहीन नसावी. कवितेत दृष्टांत असावेत. त्यामुळे सर्वसाधारण रसिकांना भावार्थ कळायला मदत होते. कवितेत उगीचच पाळला नसावे. त्यातून बाष्कळ भाव उमटता कामा नयेत. त्यात कुणाचे लक्ष कुटील करणारी कविता नसावी. कवितेतून हीन भाव प्रगट होता कामा नये. एकदा केलेले प्रसंग पुन्हा पुन्हा नसावे. त्यात छंदाचा भंग होता कामा नये. कवीच्या व्यक्तिमत्वाची मुद्रा त्यात उमटायला हवी. जी कविता भक्तीने ओथंबलेली नसेल ती अडाणी कविता, अज्ञानी कविता समजावी. ज्या कवितेतून भगवंताविषयीची भक्ती पाझरत नाही ती मुळात कविताच नाही. ते केवळ मनोरंजन असते. तो हलका विनोद म्हणावा असा तो प्रेमापासून वंचित झालेला एक सपक संवाद असतो. थोडक्यात काय तर धीटपाठ काव्य हे असे बेचव असते. अहंकार ठासून भरलेली ही कविता वाचताना मनाला त्रासच होतो. श्रोते हो, आता मी तुम्हाला प्रासादिक कविता कशाला म्हणतात ते समजावून सांगतो. जरा नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे झाले. श्रीराम. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान, सर्वोत्तमाचे श्रीराम. जयास घडीने घडी, लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी, भगवत भजनाची श्रीराम. भगवत भजने वीण, जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतःकरण,
भक्तिरंगे रंगले श्रीराम. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत. तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. अंतरी बैसला गोविंद तेणे लागला भक्ती छंद. भक्तिवीण अनुवाद आणिक नाही श्रीराम. आवडी लागली अंतरी तैसीच वदे वैखरी. भावे करुणा कीर्तन करी प्रेम भरे नाचतू श्रीराम. भगवंती लागले मन तेणे नाठवे देहभान. शंका लज्जा पळोन दूरी ठेली श्रीराम. तो प्रेम रंगे रंगला तो भक्तीमध्ये मातला. तेणे अहंभाव घातला पायातळी श्रीराम. गात नाचत निशंक तयास कैंचे दिसती लोक. दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला श्रीराम. ऐसा भगवंती रंगला आणिक काही न लगे त्याला. स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. नाना ध्याने नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती. तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम. असो ऐसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त. तयास मानिती मुक्त साधू जन श्रीराम. मिळालेले वैभव पैसा सोने नाणे ज्याला अक्षरशः ओकारीसारखे वाटते, ज्याला फक्त भगवंताचे ध्यानच अष्टप्रहर लागलेले आहे, क्षणाक्षणाला फक्त भगवंताचे स्मरण ज्याला होते, भगवंताच्या भक्तीत जो तल्लीन झालेला आहे, त्याच्याच अंतःकरणात भगवंत अचळ आणि निवांत असतो. असा पुरुष सहज जरी बोलला तरी ते ब्रह्मनिरूपण असते. अशा पुरुषाच्या अंतःकरणात परमेश्वर ठाण मांडून बसलेला असतो. ह्या सत्पुरुषाला फक्त भगवंत भक्तीचा छंद जडलेला असतो. त्यामुळे होते काय की असा पुरुष भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरे काहीच आपल्या मुखातून बोलत नाही. त्याची वाणी फक्त भगवंताचेच कीर्तन करते. तो प्रेमभराने नाचायला लागतो. मन भगवंतापाशीच लीन झाल्यामुळे त्याचे देहभान हरपून जाते. मनातली शंका पार निघून जाते. लज्जा पळून जाते. भगवंताच्या प्रेमामुळे तो त्याच्यात इतका रंगून जातो की जणू त्याला भक्तीचा मध चढतो आणि त्या भरात तो आपल्या पायाखाली अहंकार अक्षरशः तुडवतो. निशंक मनाने गात आणि नाचत असल्यामुळे भोवतीच्या कुणाचेही अस्तित्व तो जाणत नाही. त्याच्या नजरेसमोर अष्टप्रहर फक्त या त्रैलोक्याचा नायक म्हणजे भगवंतच केवळ असतो. भगवंताच्या गुणवर्णनात तो एवढा दंग होतो की त्याला कशाचीही गरज भासत नाही. परमेश्वराच्या कीर्ती प्रतापाचे वर्णन करण्यात त्याची वाणी दंग होऊन जाते. भगवंताच्या नाना प्रकारच्या मूर्ती, त्याचे नाना प्रकारचे प्रताप, त्याची दूरवर पसरलेली कीर्ती गाताना त्याला मर्त्य माणसाचे गुणवर्णन करणे तृणासमान वाटते. सांगायचा मुद्दा काय तर असा हा भगवंताचा परमभक्त जो असतो त्याला संसारापासून विरक्ती लाभलेली असते. अशा या विरक्त माणसाला संत मंडळी मुक्त पुरुष असे संबोधतात. त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रगट होय श्रीराम. ऐका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण. जेणे निवे अंतःकरण श्रोतयांचे श्रीराम. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे श्रीराम. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी श्रीराम. कवित्व असावे कीर्ती वाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविषयी श्रीराम. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद श्रीराम. मृदुमंजुळ कोमळ भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे श्रीराम. अक्षरबंद पदबंद नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंद
धाटी मुद्रा अनेक श्रीराम. नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कळा नाना सिद्धी, नाना अन्वय साधी, नाना कवित्व श्रीराम. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धातमात, नाना संमती सिद्धांत, पूर्वपक्षेसी श्रीराम. नाना गती नाना व्युत्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती, या नाव कवित्व श्रीराम. भगवंत भक्तीमध्ये तल्लीन झालेला विरक्त पुरुष जो असतो, त्याची भगवंत भक्ती शब्दांमधून जेव्हा सलगपणे प्रगट होते तेव्हा त्याला प्रासादिक काव्य म्हणतात. त्याच्या बोलण्यातून त्याचा भगवंत विवेक सहजपणे प्रगट होतो. आता उत्तम कवितेची लक्षणे सांगतो. त्यामुळे श्रोते हो, तुम्हाला निश्चित समाधान मिळेल. तुमचे अंतःकरण तृप्त होईल. निर्मळ अंतःकरणाने, शुद्ध भगवंत भावनेने, अतिशय साधी, सरळ, प्रांजळपणे अर्थ व्यक्त करणारी, संदर्भाचा विवेक सांभाळणारी कविता असावी. त्या कवितेला भक्ती आणि प्रेमाचे बळ प्राप्त झालेले असावे. वाहता स्वच्छ अर्थ असावा. त्या कवितेत कर्त्याच्या अहंकाराचा लवलेशसुद्धा डोकावता कामा नये. हरिकीर्तीने भारलेले, अतिशय रम्य आणि गोड प्रसंगांनी ओथंबलेले कवित्व असावे. त्यातले भगवंताचे पराक्रम शिगोशिक भारदस्त वर्णनांनी भरलेले असावेत. कमीत कमी शब्दात मधुर गोड आशय व्यक्त करणारी कविता नेहमी मनाला आनंद देते, हे ध्यानात ठेवा. ती कदापिही क्लिष्ट नसावी, तर अर्थाला सुलभ असावी. कवितेतील प्रत्येक ओळीला यमकांचे भान असावे. थोडक्यात काय तर मृदू, मंजूळ, ध्वनींनी भारलेली, भव्य, अद्भुत, विशाल आशय प्रगट करणारी, रसाळ गोडवा आणि माधुर्याने चिंब भिजलेली कविता असावी. उत्तम कवितेत अक्षरबंध नीट सांभाळलेले असावे. भाषा चित्रलिपीसारखी सलग जाणारी हवी. त्याते चातुर्य, नाना प्रकारची रचना, छंद, सारे काही नीट जोपासलेले असावेत. विचार चांगले हवेत. साहित्यातले उत्तम दृष्टांत हवेत. पदबंध हवा. सर्व तऱ्हेची संदर्भ माहिती असावी. अनेक प्रकारचे अलंकार, दृष्टांत, तर्क, घडलेल्या आणि कल्पनेने निर्माण केलेल्या सुसंबंध गोष्टी असाव्यात. पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष याचा सांधा नीट जोडलेला असावा. अनेक प्रकारच्या धारणा आणि धैर्य यांनी युक्त कविता असावी. शंका आशंका प्रत्योत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशयो निर्धारे, निर्धारिता श्रीराम. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्वचर्चा सार, या नाव कवित्व श्रीराम. नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उमजे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्तिमार्ग कळे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे देहबुद्धी तुटे, जेणे भवसिंधू आटे, जेणे भगवंत प्रगटे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे सद्वस्तू भासे, जेणे भासहा निरसे, जेणे भिन्नत्व नासे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे होय समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन, या नाव कवित्व श्रीराम. ऐसे कवित्व लक्षण, सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण, बुझावया केले श्रीराम. उत्तम रसाळ कवितेमध्ये शंका, कुशंका, आशंका मांडलेल्या असतात. त्यांना नीट पटतील अशी उत्तरे देऊन, शास्त्रांचा आधार देत, संशयाचे निराकरण करीत, निर्धारपूर्वक आपला विचार स्पष्टपणे मांडलेला असावा. नाना प्रकारचे प्रसंग,
नाना प्रकारचे विचारमंथन, नाना प्रकारचे योग आणि त्यांचे विवरण त्यात असावे. नाना प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या चर्चा आणि त्याचे नेमके सार काढलेले असावे. नाना प्रकारच्या साधना, पुरश्चरणे, नाना प्रकारच्या तीर्थयात्रा यांचे सविस्तर वर्णन असावे. त्यासंबंधी मनात जे काही संदेह, शंका असतील त्याचे निराकरण हवे. जी कविता वाचली असता अनुताप निर्माण होतो, देहबुद्धीने जगणारे जीवनाची मान लाजेने खाली जाते, ज्याने केवळ ज्ञानमार्ग लख्ख उजळेल अशी कविता असावी. आत्मज्ञानाच्या वाटा एकदा का दृष्टीपथात आल्या की ज्ञान समर्थ व्हायला लागते. सर्व प्रकारच्या वृत्तींचा लय होतो, फक्त भक्तिमार्ग कळतो. हे सारे केवळ उत्तम कवितेनेच ज्ञात होते. म्हणून कविता ही भगवंताचेच कीर्तन करणारी, रसाळ आणि मधुर असावी. कविता अशी असावी की जी वाचल्यावर देहबुद्धीचा चिखल संपेल, देहबुद्धीने जगणे संपेल, भवसागर पार आटून जाईल, भगवंत प्रत्यक्ष प्रगट होईल. त्याला कविता म्हणतात. ज्यामुळे सद्बुद्धी प्राप्त होईल, मिथ्यादृश्य आणि खोटे भास नाहीसे होतील, ज्यामुळे विवेक जागा होईल, त्याला कविता म्हणतात. परब्रह्माचा भास मनात जागृत करणारी, त्यामुळे दृश्यसृष्टीचा भास नाहीसा करणारी, द्वैतभाव नष्ट करणारी कविता असावी. जी कविता वाचली असता केवळ समाधान प्राप्त होईल, संसारातले संदर्भ नष्ट होतील, ज्याला संत सज्जन मान्यता देतील अशी कविता असावी. म्हणजे काय तर भगवंत दर्शन घडवणारी कविता असावी. श्रोते हो, उत्तम कवितेचे लक्षण केवळ असाधारण आहे. लक्षणे खूप आहेत, त्यातली काही थोडी सांगितली, समजूत पटावी म्हणून निरूपण केले इतकेच. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.